नमस्कार। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दिवसभर तेजी कमी जास्त होत होती। तरी सुद्धा मार्केट संपताना सेन्सेक्स 1359 पॉइंट वाढून 84,544 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 375 पॉइंटने वाढून 25,791 वर बंद झालेला आहे। सर्व इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। सर्वात जास्त तेजी बीएसई रियालिटी इंडेक्स 3.21%, बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 2.32%, बीएसई ऑटो इंडेक्स 2.12% दिसून आलेले आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 1.16%, स्मॉल कॅप इंडेक्स 1.37% वर आहेत। जागतिक बाजारात तेजी आहे। याखेरीज अमेरिकेचे व्याजदर कमी करण्यात आलेले आहेत। या दोन मुख्य कारणांमुळे आज तेजी दिसून आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा 5.48%, आयसीआयसीआय बँक 3.60%, जेएसडब्ल्यू स्टील 3.50%, एल&टी 2.99% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ग्रासिम 2.22%, एसबीआय 1.04%, इंडसइंड बँक 0.31%, टीसीएस 0.26% अशी घसरण आहे। आज एफआयआयने मोठ्या प्रमाणावर म्हणजे 14,064 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 4,427 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे सोमवारी आपण पुन्हा भेटूया। नमस्कार।